पाहायला मिळतं. त्यानंतर आहे सागरी मैदान. आता मैदान म्हणजे आपल्याला मैदान म्हटले की आपल्याला खेळाची आठवण येते, क्रिकेटची आठवण येते. ज्या ठिकाणी आपण क्रिकेट खेळत असतो तिथलचं मैदान पाहिलं तर ते सपाट असतं. सपाट जागेत का असतं मैदान असं म्हटलं जातं. तर अशी जी सपाट जी जमीन असते ही जमीन आपल्याला समुद्राच्या तळाशी आपल्याला पाहायला मिळते. विस्तृत स्वरूपाचा हा काय असतो प्रदेश असतो. समुद्रातील सर्वात जास्त जो प्रदेश आहे हा सागरी मैदानानं व्यापलेला आहे. सागरी मैदानाची जो भाग असतो हा पृथ्वी सर्वत्र सारखा नाही आहे. तो कमी जास्त मोठ्या प्रमाणात असलेले जे जलमग्न उंचवटे असतात, सपाट भाग असतात, ह्या सपाट भागाने तो बनलेला असतो. परंतु ह्या सपाट भागामध्ये पण आपल्याला काही काही ठिकाणी पर्वतासारखे उंच पर्वतीय प्रदेश आपल्याला तिथं पाहायला मिळतात. तर आपल्याला डोहसुद्धा तिथं पाहायला मिळत असतात. म्हणजे सागरी मैदान हा समुद्राच्या तळाचा भाग असतो आणि त्याचे जे विस्तार असतो हा विस्तार अत्यंत मोठ्या प्रमाणात हजारो किलोमीटरचा याचा काय असतो विस्तार असतो. मग सागरी मैदानानंतर सागरी पर्वतरांगा व पठारे हे काय असतात आपल्याला समुद्राच्या तळापाशी किंवा समुद्री सागर रचनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग सागरी पर्वतरांगा म्हणजे काय तर सागरी पर्वतरांगा म्हणजे सागर तळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. ज्या पद्धतीनं आपण पर्वत आपण म्हणतो, हिमालय पर्वत म्हणतो, सह्याद्री पर्वत म्हणतो, अशा प्रकारचे जे विविध पर्वत आपल्याला उंचचे उंच असे पर्वत आपल्याला पृथ्वीवर पाहायला मिळतात. त्या पद्धतीचे उंचचे उंच पर्वतरांगा ह्या सुद्धा काय असतात समुद्रामध्ये असतात. परंतु त्या जलमग्न असल्यामुळे त्या समुद्र रांगा काय दिसत नाही आपल्याला, डोळ्याने दिसत नाहीत. परंतु काही काही पर्वत असे असतात की ते समुद्रापेक्षाही उंच असतात, समुद्र सपाटीपेक्षाही उंच असतात आणि हे जे त्याचे उंचवटे आहेत हे उंचवटे आपल्याला दिसतात. तो म्हणतात सर कसं काय दिसतात तर ते उंचवटे जर पाहायचे झाले तर भारतातील अंदमान आणि निकोबार जे बेटं आहेत, आपण ज्याला जे बेटं म्हणतो, ही जी बेटं आहेत ही बेटं म्हणजे काय आहे तर बेटं म्हणजे समुद्रात बुडालेले ज्या पर्वतरांगा आहेत ह्यामध्ये आपल्याला पाहता येतं पहा की समुद्रातली जी बेटं म्हणजे काय आहेत ते बेटाच्या खाली उंच किंवा खोल अशी काय आहे पर्वतरांग आहे. पर्वतरांगेचे जे टोक आहे हे काय झालेलं आहे आपल्या समुद्राच्या पाण्याच्या समुद्र सपाटीच्या वर गेलेलं आपल्याला दिसून येतं. याचा अर्थ काय की सागरी बेटचा जो प्रकार असतो त्यातील एक प्रकार म्हणजे काय असतात ते समुद्राच्या मध्यभागामध्ये बुडालेल्या ज्या पर्वतरांगा असतात त्यांची जी शिखरं असतात जी पाण्याबाहेर आपल्याला दिसतात, या पाण्याबाहेर दिसणाऱ्या शिखरांची जी टोका असतात त्यांना आपण सागरी बेटं असं म्हणत असतो. बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार हे बेट आणि अटलांटिक महासागरातील आईसलँड हे बेट हे सागरी बेटांचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. ह्या बेटांची किंवा ह्या जलमग्न पर्वतांची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांची लांबी ही हजारो किलोमीटर असते. ज्या पद्धतीनं सह्याद्री पर्वते हिमालय आहे यांची जी लांबी आपल्याला हजारो किलोमीटर दिसते आणि रुंदी ही शेकडो किलोमीटर असते, अशा पद्धतीनंच या पर्वतांची लांबी रुंदीसुद्धा शेकडो किलोमीटर रुंद आणि हजारो किलोमीटर लांब आपल्याला पाहायला मिळते. आता आपण जी आकृती पाहणार आहोत या आकृतीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की ही जी भारताच्या खाली जो हिंद महासागर आहे, हिंद महासागरात आपल्याला निळ्या काही उंचवटे दिसतात. हे उंचवटे दुसरे तिसरे काही नसून या समुद्रात बुडालेल्या पर्वतांच्या रांगांची दृश्य आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. हे जे निळ्या रंगाचे जे आपल्याला शिखरं दिसत आहेत हे शिखरं म्हणजे काय आहेत पर्वताचीच ही टोकं आहेत किंवा पर्वतरांगांचाच विस्तार आहे आणि त्यांचा विस्तार जर पाहिला तर हा आपल्या भारता एवढा त्याचा विस्तृत आपल्याला विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं समुद्रात बुडालेल्या पर्वतरांगा हे सुद्धा काय आहे सागरी तळरचनेचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर जो पुढचा जो भाग आहे तो म्हणजे सागरी पठारे. आता सागरी पठारे म्हणजे काय तर काही सागरी उंचवट
उंचवट्याचे माती सपाट आणि विस्तृत असतात त्यांना सागरी पठारे असे म्हटले जातात. उदाहरणार्थ काही पर्वतरांगा उंच असतात परंतु त्यांची टोकं जी असतात ही पाण्याबाहेर आलेली नसतात. त्यांना उंच असे शिखरासारखे त्यांची टोकं नसतात, तर त्यांची टोकं ही सपाट अशा एखाद्या जमिनीसारखी त्यांच्या शिखरावर आपल्याला सपाट जमीन दिसते, असे त्याला ते सुळका आपल्याला दिसत नाही. त्याला समुद्रामध्ये असे जे भाग असतात जे जलमग्न असतात परंतु त्याला टोकं नसून त्याला सपाट अशी उंचवटा प्राप्त झालेला असतो, त्याला सागरी पठारे असे म्हणतात. उदाहरणार्थ हिंद महासागरातीलच झागोसचे पठार हे एक आपल्याला उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे सागरी डोह व सागरी गर्ता. आपण डोह माहिती आहे, नदीमध्ये डोह असतात. डोह म्हणजे काय रे, तर डोह म्हणजे नदीतील जो अत्यंत खोल असा गर्तासारखा एक वर्तुळाकार जो भाग असतो त्याला आपण काय म्हणतो, डोह म्हणतो. तो सामान्य नदीच्या खोलीपेक्षा थोडासा खोल असा तो भाग असतो, त्याला डोह असं म्हटलं जातं. या आकृतीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला सागरी डोह आपल्याला इथं पाहायला मिळतात. हे जे आहेत हे सागरी डोह आहे, त्यांचा जो खोली आहे ही वर्तुळाकार अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळत आहे. याला काय म्हटलं जातं, तर याला म्हटलं जातं सागरी डोह असं याला म्हटलं जातं. तर हे सागरी जे डोह असतात, हे सागरी डोह हे एक विवर म्हणजे काय, वर्तुळाकार अशी अरुंद किंवा तीव्र स्वरूपाची खोल अशा स्वरूपाची ही रचना असते, याला डोह असे म्हटले जाते. आणि डोहानंतर जी सर्वात समुद्रातील जी खोलगट रचना असते त्याला सागरी गर्ता असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ तुम्ही दरी पाहिली असेल, ही दरी कशी असते रे, खोल असते. डोंगराचे अतिशय दोन डोंगरामधले एकदम तीव्र उतार ज्या पद्धतीने दिसतो त्याला दरी म्हणतो. त्याच पद्धतीनं आपल्याला समुद्रामध्ये जो सर्वात खोल असा जो भाग दिसतो याला काय म्हटलं जातं, तर याला गर्ता असं म्हटलं जातं. इथं आपण ही गर्ता पाहू शकतो. अशा पद्धतीनं समुद्रातील ही सगळ्यात खोल अशी विस्तृत अशी जी भूभाग असतो याला सागरी गर्ता असं म्हटलं जातं. आतापर्यंत जो अभ्यास केलेला आहे पृथ्वीचा, या पृथ्वीच्या अभ्यासावरून पॅसिफिक महासागरातील मरियाना नावाची जी गर्ता आहे, कोणती, पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे. याची जर खोली जर पाहिली तर 11,034 मीटर म्हणजे जवळपास 11 किलोमीटर खोल ही गर्ता आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या ज्या मध्य महासागरातील जे पर्वत आहेत, या अशा विविध प्रकारच्या ज्या मध्य महासागरातील, पृथ्वीवर मध्य महासागर आहे, या ठिकाणी अशा अनेक गर्ता, अनेक पर्वतरांगा आहेत. हा जो भाग आहे पृथ्वीवर अत्यंत संवेदनशील आणि जागृत भाग समजला जातो. जागृत म्हणजे काय, तर या भागामध्ये सतत भूकंपाचे धक्के आपल्याला जाणवतात. त्या ठिकाणी ज्वालामुखीचा जो क्षेत्रामध्ये उद्रेक होत असतो आणि यामुळं ज्या आसपासचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये त्सुनामी येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. अशा पद्धतीनं आपण महासागर रचनेमध्ये भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी मैदानं, सागरी पर्वतरांगा व पठारे, सागरी डोह व सागरी गर्ता यांचा आपण अभ्यास केलेला आहे. पुढील पाठामध्ये आपण सागरी संचयन याबद्दल अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.